शिवनेरी कॉलनी, वाखेडकर नगर, ओम बिल्डिंग परिसर, माडी नगर, सार्थक सोसायटी, औदुंबर सोसायटी, नेताजी सोसायटी, बोरसे नगर इतर कॉलनीतील वहिवाट रस्ता हा सुरू ठेवा. स्थानिक नागरिकांचं आयुक्त महापौरांना निवेदन. याबाबत अधिक वृत्त अशी की धुळे शहरातील देवपूर परिसरातील अलवाडी हद्दीतील शिवनेरी कॉलनी, वानखेडकर नगर, ओम बिल्डिंग परिसर, माडी नगर, सार्थक सोसायटी, औदुंबर सोसायटी, नेताजी सोसायटी, बोरसे नगर इतर कॉलनी परिसरातील नागरिकांच्या वतीने या ठिकाणी आयुक्त धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी यांना निवेदन देण्यात आले. सदर या निवेदनात बोरसे नगरमधून सरळ वृंदावन कॉलनीकडे जाणारा रस्ता 30 ते 40 वर्षापासून या ठिकाणी नागरिक जनता वापरत आहेत. स्थानिक नागरिक हे वापरत आहेत. सदर रस्ता वलवाडी ग्रामपंचायत असताना ग्रामस्थांच्या मागणीवरून 20 वर्षापूर्वीचा रस्ता तयार करून दिला होता. सदरचा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू असून वहिवाटीचा वापर ज्येष्ठ नागरिक, महिला, रस्ता पेट्रोल पंप, शाळा, भाजी मार्केट, बस स्टॉप सर्व ठिकाणी जाणारा एकमेव असून नागरिक या ठिकाणी 30 ते 40 वर्षापासून वापर करीत आहेत. तरी या संदर्भात आपण सार्वजनिक हितासाठी सदरचा वहिवाट रस्ता सोडून या ठिकाणी संरक्षण भिंत काम करावे असे देखील मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून या निवेदन देतेवेळी या ठिकाणी कुंदन जाधव, वर्षा कचवे, रोहिदास भामरे, प्रदीप पाटील, भावना महाले, भरत महाले, महेश भामरे, साहेबराव माडी, ऍडव्होकेट पौर्णिमा बडगुजर, संदीप बडगुजर, लक्ष्मीकांत देगावकर, दीपाली महाजन, दीपाली पाटील, श्रीमती मालिनी खलाने, सौ मनीषा माडी, सौ ललिता पाटील, मनोज पाटील, दीपक बोरसे, निर्मलाताई बोरसे, सागर बोरसे सर्व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. तर यावेळेस याबाबत दखल घेऊन या रस्त्याच्या ठिकाणी आमदार धुळे शहर अनुप अग्रवाल यांनी भेट देऊन समस्या सोडवली जाईल असे आश्वासन दिले. आणि आमच्या घरापासून जो रस्ता जातो तो थेट आग्रा रोडला पोहोचतो. तर तो रस्ता आता 40 वर्षापासून त्या रस्त्यावरून आमच्या पुढच्या कॉलनीतले सर्व लोक ये जातात. आणि रस्त्यावर रोडला ढोले डॉक्टर, बाल डॉक्टर नाही, लगेच दत्त मंदिर चौकात तिथे लगेच सगळ्या हॉस्पिटल, आजारी लोकांना, वयोवृद्ध लोकांना दवाखान्यात जायला. आणि आमच्या ज्या कॉलनीत ते मंदिर जे झालंय वृंदावन कॉलनी, त्या मंदिरात पण सगळ्या बाया दर्शनाला महादेवाच्या मंदिरात तर सगळ्या बायांना मंदिरात पण येण्यासाठी आणि वाहतुकीसाठी तो रस्ता बंद न करावा. आमचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची एकदा तुम्ही दशा बघून घ्या. 40 वर्षापासून आम्ही अपेक्षा करतोय. बरेच लोक घरं सोडून तिथून चालले गेले, पण ज्यांना शक्य नाही ते तिथेच राहणार. आमच्या रस्त्याची दुर्दशा झाली, गटारी नाही आहेत, शोष खड्डे करून करून भरून आम्ही ते साफ करतो. ते आग्रा रोडला जातो आणि ते ग्रामपंचायत जेव्हा ग्रामपंचायत रोड तयार करून दिला आहे. 40 वर्ष आधीपासून तो रोड आहे आणि वहिवाटीचा रस्ता आहे. नगर सेवक आमची लोक आहे मूळ नाव चालू आहे. आणि यांचा पहिले वहिवाटीचा जो रस्ता होता सरळ डोळे त्या रस्त्याला जॉईंट व्हाय. आता सर्व नंबर बदलल्यामुळे यांचा रस्ता ब्रेक होऊन जातो. यांचं काय म्हणणं आहे, आमचा रस्ता कायमचा बंद होऊन जाईल. जवळ पळायला बघ तुम्ही थोडंसं 7-8-10 फूट खायची जागा आहे तेवढी रस्त्यासाठी सोडून द्यावं म्हणून जाऊन पाणी. भेट होती महापौरांची. मी नमस्कार. आम्ही बोरसे नगरमधील रहिवासी सर्व महिला आणि ज्येष्ठ सर्व इथे आलेला आहोत महापौर यांच्याकडे आमच्या समस्या मांडण्यासाठी. आम्ही 40 वर्षापासून राहतो आहे आणि आम्ही सर्व नागरिक नगरपालिकेचे सर्व टॅक्स भरत आहेत, तरी आम्हाला कोणत्या सुविधा मिळत नाही. साधा रस्ता आमच्याकडे योग्य पद्धतीचा नाही. खेडेगावात तरी चांगले रस्ते असतील, त्यापेक्षा आम्ही निकृष्ट प्रतीच्या रस्त्यावर चालत आहोत. आणि आज आमच्या कॉलनीचा जो मेन रस्ता आहे तो आग्रा रोडला पोहोचतो, तो रस्ता
वृंदावन कॉलनीच्या ओपन पेसमुळे आमचा बंद होणार होता, त्यासाठी आम्ही महापौर ताई यांना निवेदन द्यायला आलो. त्याचप्रमाणे आमच्या कॉलनीत गटारींची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही आणि नळसुद्धा आमच्याकडे अगदी फक्त 25 ते 30 मिनटं फक्त आठवड्यातून एकदा, महिन्यातून 4-5दा एवढेच नळ येतात. आम्ही 40 वर्षापासून सहन करतोय, कारण आमच्याकडे विहिरी बोरवेल आहे प्रत्येकाच्या. आणि आता तर आमची अगदी दुर्दशा झालेली आहे. आम्हाला जीवन अगदी जगणं मुश्किल झालेलं आहे, कारण सगळे वयोवृद्ध झालेले आहेत. आणि आता आमचा मेन रस्ता पण आग्रा रोडला लागणारा जो रस्ता तो पण बंद करणार होते, त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला महापौर ताई यांच्याकडे आलेलो आहोत. आणि आमच्या समस्या त्यांनी शांतपणे ऐकून घेतल्या आणि याच्यावर मार्ग काढण्याचा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तसेच आमच्याकडे गटारी तर अगदी नाहीच आहेत आणि ज्या आहेत त्या गटारीसुद्धा आमच्या कॉलनीतले लोक पहाटे उठून स्वतः काढतात. गटारी काढायलाही कोणी येत नाही, रस्ता तर नसल्यामुळे झाडण्याचा प्रश्नच नाही. आणि गटारीचं पाणी विहिरीमध्ये बोरवेलमध्ये मुरतंय आणि त्या पाण्याला दुर्गंधी येते. ते पाणीसुद्धा आम्हाला दुसऱ्या कामासाठी वापरता येत नाही. आमचं अगदी जीवन असह्य झाल्यामुळे आम्ही महापौर ताई यांची भेट घ्यायला आलो. ओके आमचं बोरशे नगरचं बालवाडी बी पण आहे. तिथे लहान मुलं गरोदर बाया नेहमी काही कार्यक्रम असतात, फार पाणी तुंबतं आणि तिथे चांगलं करून जणी आम्हाला मंदिर पाहिजे कोणतंही. बाकी महापौर ताईंना आम्ही भेटलोच, त्यांनी आम्हाला हो सांगितलेलं आहे. ते आता किती दिवसात होतं ते आम्ही बघणार आहे, आम्ही पण सहकार्य करणार आहे. आम्हाला तिथं मंदिर पाहिजे. पुढे मंदिराचा ब्लॉक होतो, आम्ही तो पण होऊ देणार नाही आम्ही, कारण आम्ही तिथं पण मदत केलेली आहे आणि मदती जाऊ दे देवा करता. पण आम्ही ती 25-30 वर्षापासून आम्ही तिथून वापर करतोय. त्यांना आम्ही म्हटलो नाही कंपाऊंड बांधू नका, पण कंपाऊंड बांधा, फक्त आम्हाला रोड सोडा, 2 गाड्यांचा रोड सोडा, एवढंच पाहिजे. आमचा मेन रोड येतो, सगळे मुलं लहान मुलं सगळे जातात.